नमस्कार मित्रांनो, मी ऍडव्होकेट नागसेंद्र आपटे. अभिजित जितके हे नाव आज संपूर्ण देशामध्ये गाजत आहे आणि या नावाला संपूर्ण देशामध्ये पसरवण्यात ज्यांनी योगदान दिलं ते आपले सूर्यकांत. आणि नेमकं प्रकरण काय झालं, कॉक्रोच जनता पार्टी जन्माला का आली आणि कशामुळे आले, या बाबतीत आपण आपल्या मागच्या एकंदरीत एपिसोड पॉडकास्ट मध्ये घेतलेला होता. मित्रांनो, हेच कॉक्रोच जनता पार्टी दिल्लीवरून थेट पुण्याला पोहोचली म्हणजे ठराविक कालावधीनंतर पोहोचली. आणि या वेळेला पुणे येथील आंदोलनाला विविध क्षेत्रामधल्या मान्यवरांचं बरेचसे सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते, आंदोलनाला उपस्थित होते. सोनम वांगचुक यांची प्रमुख उपस्थिती या आंदोलनाला झाली. त्याबरोबरच प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि जे तरुण होते, बेरोजगार तरुण होते, यांचाही सहभाग या आंदोलनाला होता. एकंदरीत या आंदोलनामध्ये या सर्वांची प्रमुख मागणी काय होती, तर प्रमुख मागणी हीच होती की जे आपले शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी जे सीबीएसई घोटाळा झाला, जो नीटचा घोटाळा झाला, याची नैतिक जबाबदारी कारण त्यांनी स्वतःवरून राजीनामा द्यावा किंवा सरकारने नैतिकता सांभाळून नैतिक जबाबदारी करून त्यांच्याकडून राजीनामा काढून घ्यावा. मित्रांनो, कुठेतरी हे सरकारचंही आपल्याला साशंकता, सरकारच्याही भूमिकेबद्दल थोडी साशंकता अशी वाटते की या जे घटना घडलेली आहे, ज्या सीबीआय तपासामध्ये सर्व काही घोटाळे समोर निघालेले, आरोपी समोर निघालेले आहेत, एवढ्या पुरतं न थांबता नक्कीच जे त्या खात्याला सांभाळणारे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्यावरही सरकारने जनतेची मागणी होण्यापूर्वीच कारवाई करणे अपेक्षित होते. कारण त्याला जबाबदार हे तत्कालीन शिक्षण मंत्री जे आपले धर्मेंद्र प्रधान आहेत सध्याचेही, तर हे जबाबदार आहेत. सरकारने मुळात आंदोलन व्हायच्या आधीच त्यांच्यावर कारवाई केली असती तर कॉक्रोच जनता पार्टी किंवा ह्या असे ज्या तरुणाई आहे यांचे आंदोलन जन्माला आले नसते आणि सरकारलाही आपली नैतिकता सांभाळत, नैतिकता जोपासत विरोधी पक्षालाही कुठलीही संधी देता आली नसते. परंतु काय झालं की सरकारने अट्टाहासापोटी किंवा अहंकाराने कुठेतरी या आंदोलनाला कमी लेखलं, हे सक्षम नाकारलं आणि आपल्या हट्टापायी धर्मेंद्र प्रधानला आतापर्यंत आपल्या पदावर कायम ठेवलेलं आहे. मित्रांनो, हे प्रकरण पहिलं नाही. व्यापम घोटाळ्यामध्येही ज्या वेळेला तत्कालीन शिवराज सिंग चौहान एमपीमध्ये तो व्यापम घोटाळा झाला, शिक्षण क्षेत्रामधला सर्वात मोठा, त्यामध्ये ही नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यावेळेला ज्या काही कारवाया बीजेपी सरकारने मध्य प्रदेशमध्ये करायला पाहिजे होते त्यावेळेलाही त्यांनी केल्या नाहीत. त्यांनी त्यांना बाजूला घेतलं. असंच काहीचा प्रकार या आंदोलनाशी संबंधित होत आहे. आपल्याला याबद्दल, सरकारच्या भूमिकेबद्दल आपले मत काय आहे, आपल्याला काय वाटते आपले मत मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा.